नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये अशी नवीन येणारी अपकमिंग एसवी, ती म्हणजे एक रेनॉल्ट ब्रिजर. आणि ही ह्याचा फ्रंट लुक जर पाहायचा झाला तर आपल्याला याच्यामध्ये DRL मिळू शकतात. स्टायलिश ग्रिल पण ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो. साईड प्रोफाइलला मोठे व्हील आर्चेस आपल्याला मिळू शकतात. बॅक साईडला आपल्याला स्पेअर व्हील असण्याची पण दाट शक्यता या गाडीमध्ये आपल्याला आहे. आणि याच्या इंजिनमध्ये बोलायचं झालं तर 1 लिटरमध्ये आपल्याला टर्बो पेट्रोल इंजिन ह्याच्यामध्ये मिळू शकतं. आणि हे इंजिन आपल्याला मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्स सोबत येऊ शकतं. फ्युचरमध्ये हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हर्जन पण ह्या गाडीमध्ये आपल्याला येण्याची दाट शक्यता आहे. साईजमध्ये बोलायचं झालं तर ही सब 4 मीटर एसवी असेल. ग्राउंड क्लिअरन्स सुमारे 200 mm आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकतो. बूट स्पेस पण पाहायचं झालं तर आपल्याला 400 लिटरपर्यंत याचा बूट स्पेस चांगला मोठा मिळणार आहे. केबिन पण चा स्पेस चांगला मिळण्याची आपल्याला अपेक्षा ह्याच्यामध्ये आपण धरू शकतो. फ्युचरबद्दल ह्या गाडीचं बोलायचं झालं तर यात मिळू शकतात लार्जर टच स्क्रीन, इन्फॉर्मेटिव्ह सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कारप्ले. डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर पण ह्याच्यामध्ये मिळू शकतं. परत आपल्याला ह्याच्यामध्ये 6 एअर बॅग, 360चा कॅमेरा हे पण ह्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात. प्राईसबद्दल बोलायचं झालं तर रेनॉल्ट ब्रिजर ही एक्सपेक्टेड प्राईस आपल्याला सुमारे 7 लाख ते 12 लाखाच्या आसपास आपल्याला असण्याची शक्यता आहे. पण अजून काय प्राईस रिव्हील केलेलं नाही, पण ह्या रेंजमध्ये आपल्याला ही प्राईस मिळू शकते. लॉन्च झाल्यावर एसवी थेट कॉम्पिटिशन देऊ शकते. टाटा नेक्सॉन, मारुती सुझुकीची ब्रेझा, ह्युंडाई व्हेन्यू या गाड्यांनी कॉम्पिटेटिव्ह गाडी. तुम्हाला ही रेनॉल्ट ब्रिजर कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय. आणि मी असेच नवीन कारचे रिव्ह्यू तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.